मला वाटतं आपल्या कलावंतांनी स्वतःहून पुढाकार घेऊन तसं काम करावं लागेल. यासाठी मी उदाहरण देईन कंतारा फिल्मचं, की ऋषभ आता पॅन इंडिया ओळखला जातो कारण कंतारा फिल्म त्यांनी तशी बनवली आणि ती पोचवली. हिंदीत बनवली, डबिंग केली हा वेगळा मुद्दा आहे, पण मग मराठीत एक तर तशी कलाकृती आपल्याला बनवून डबिंग करून ती पॅन इंडिया पोचवायला लागेल, किंवा हिंदी फिल्मच बनवावी लागेल मराठी तंत्रज्ञ, दिग्दर्शक, लेखक यांना घेऊन, आणि मग तुमची ओळख निर्माण करावी लागेल. तुमचं मार्केट तुम्हीच एक्सपांड करायचं ना, अशा कराव्या लागतील. तुमचं मार्केट तुम्हालाच एक्सपांड करावं लागेल, तर तुम्हाला ती मान्यता मिळेल. आणि ती मराठीतल्या अनेक कलावंतांना आहे ना ऑलरेडी. अशोक सराफांना पॅन इंडिया ओळखतात, नाना पाटेकरना, विक्रम गोखलेना ओळखतात. आता ही सगळी आपल्या मराठी रंगभूमीवरनं आलेली माणसं आहेत, पण त्यांनी तशा पद्धतीचं काम करून स्वतःला प्रूव्ह केल्यामुळे ते झालं. त्यामुळे आम्हाला हिंदी चित्रपटात मुख्य भूमिकेत का घेतलं जात नाही अशी तक्रार करण्यापेक्षा आम्हीच तो करू आणि पॅन इंडिया पोचवू ही धमक दाखवायला लागते.